शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडले। प्रभाग क्रमांक 3 मधील घटना। भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करण्याचा आरोप करत घाडगेंच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप। उमेदवार दत्ता घाडगे आणि कार्यकर्ते कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोहोचले। पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। आज सांगाल कोणता प्रभाग आहे आणि समोरच्यावरती तुम्ही आरोप करतात कोण व्यक्ती आहे आणि कशा प्रकारचा त्या ठिकाणी लोकांपर्यंत हे पैसे जात आहेत? गेल्या 2 दिवसापासून प्रभाग नंबर 3 मध्ये पूर्ण पैशांचा महापूर चालू आहे। आपल्याला माहीतच असेल, प्रभाग क्रमांक 3 हा महाराष्ट्राच्या अतिशय सेन्सिटिव्ह प्रभागामध्ये येतोय आणि मी स्वतः तिथं प्रभाग 3 मध्ये उमेदवार आहे। मला सकाळपासूनच माहिती भेटली होती की प्रभाग 3 मध्ये हरिओमताल आणि तो पट्टा पैसे वाटप चालू आहे। गेले 1 तासपासून मी पूर्ण त्या प्रभागात फिरत होतो आणि त्या ठिकाणी टोटल 4 लोक होती। त्याच्यातला अजून एक मुलगा पळाला, तो भूषण भोईर यांचा मुलगासुद्धा होता आणि त्याच्यातून 2 मुलांना मी पकडलं आहे। हे बघा, हे पैसे आहेत, हे पाकिटामध्ये भरलेले पैसे आहेत, खाली पाकिटात हे पैसे पण आहेत। आणि त्याच्या व्यतिरिक्त अजय देवडा जो कोलसेतचा मुलगा, त्याचा आपल्या प्रभागाशी काही संबंध नाही, तो सुद्धा होता। आणि तिथला हरिओम चाळीतला जो भूषण भोईरचं ऑफिस सांभाळतो तो गणेश पटवा, हे लोक 5-5 हजाराची पाकिटं करून वाटत होती। ही कॅश आहे आणि हे त्यांच्याकडून रिकवर झालेले पैसे आहेत। आणि मी बोललो ना, यांच्यासोबत जे दोघे होते पळून गेले, त्याच्यातल्या एका मुलाचं नाव माहिती नाही मला, मात्र एक त्याच्यातला भूषण भोईर यांचा मुलगासुद्धा होता। आणि यांनी अगोदर पूर्ण फिल्डिंग लावून ठेवले, 2-2 गल्लीमध्ये मुलं उभा करून गेले। त्यांना समजल्यानंतर 2 पळाले आणि आम्ही यांना पकडलं आणि आता सध्या पोलिसांच्या स्वाधीन दिलेलं आहे। म्हणून माझी सगळ्या मीडिया आणि सगळ्या इलेक्शनच्या ज्या काही शासन आहे किंवा प्रशासन आहे इलेक्शनवरती नजर ठेवून त्यांना विनंती आहे, प्रभाग क्रमांक 3 हा अतिशय सेन्सिटिव्ह आहे। फक्त गल्लोगल्लीच काय, एखाद्या सोसायटीमध्ये सुद्धा प्रलोभनं दिली जात आहेत। मी राहतो त्या रुणवाल पर्ल या सोसायटीमधील लोकांना सुद्धा आम्ही CCTV बसवून द्यावं, आम्ही ही बसवून द्यावं, अशी जी प्रलोभनं दिली जातात ही खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत। मात्र जे निवडून येणार आहेत, सामान्य करत आहेत, गेली 15 वर्षापासून काम करत आहेत, अशांना न्याय मिळणार नाही। मला वाटतं असं पैसे वाटपच करायचं तर इलेक्शनच घेऊ नका ना, जे काय पैसे भरायचे पैसे द्या आणि निवडून या। म्हणजे लोकशाहीचा कुठंतरी तुडवली जाते पायदळी आणि हे प्रशासन बघत राहतं, हे कुठं चुकीचे आहे। थेट आरोप कोणावरती आहे, ते उमेदवार कोण आहे आणि तुमच्या समोर ते उभे आहेत? नक्कीच एक लक्षात घ्या, जे अपक्ष पॅनल आहे, भूषण भोईर असतील, मधुकर पावसे असतील, आणि हे पकडल्यानंतर मधुकर पावसेंचा फोनसुद्धा मला आला होता माझ्या मोबाईलवर की आम्ही कोणाचे फोन उचलले नाहीत। एक लक्षात घ्या की गेल्या 2 ते 3 दिवसापासून पैशाचा महापूर इकडे चालू आहे आणि हे पैसे वाटप चालू आहे। मी म्हणलं नाही, इथं 2च सत्ताधारी आणि माजी नगरसेवक यांच्यातच वाचवलं सेनेमध्ये। आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं अतिशय काम चांगलं चालू असून सुद्धा या ठिकाणी कुणालाही उमेदवारी दिली नाही, कारण यांच्यामध्ये आपापसामध्ये एवढे वाद आहेत। सेनेमध्ये 3 पॅनल उभे आहेत आणि हा जो पैसे वाटप आणि वादविवादाचा मुद्दा यांच्यामध्येच आहेत। त्यांना भीती आहे पूर्णपणे की निवडून येणार नाही। 15-15 वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत, एवढं राहूनसुद्धा महापौर पण राहून गेलेत, मात्र आपलं कुठलंही काम केलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ही भीती आहे। आणि ताज्या घडामोडी आणि वेगवान अपडेट्ससाठी प्रहार 24 तास न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा प्रहार 24 तास।